2007ला आम्ही शाखा प्रमुख झालो आणि आमचा देसाई काका म्हणून होता, त्याने आम्हाला अंगणवाडी दर्शनासाठी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मी अपक्ष निवडून आलो कोपरगावमधनं 1000 मतांनी जिंकून आलो. कोपरगावच्या सगळ्या ग्रामस्थांचा मला आशीर्वाद होता. विघ्नहर्ता मित्रमंडळ, आमच्या गावाचे सगळे गावकरी, सगळे आपले कोकणी समाज, मालवणी समाज, आमचे जे प्रत्येक जातीचे जे लोक होते ते आम्हाला त्या आशीर्वादाने जिंकून आलो. मग त्यावेळेला आम्ही आमची एक गाडी, बस आणि 2 गाड्या अशा करून आम्ही कोकणाच्या दिशेने रवाना आलो. अंगणवाडीच्या यात्रेला 1 दिवस अगोदर आम्ही निघतो. 1 दिवस अगोदर निघून खारेपाटारला थांबतो. त्यानंतर अंगणवाडीचं दर्शन घेतो. त्या परत येऊन आम्ही खारेपाटारला आमचा रुपेश सावंत आहे, तो आमची सगळी सोय करतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी मार्ग सुटतो. कधी कधी कोल्हापूरवरून येतो, कधी कधी बाळूमामाला जातो, कधी कधी गणपतीपुळ्याला जातो. यावेळी आम्ही महाबळेश्वर आणि संभाजी महाराज यांचा साखरपा आणि देवरुख येथे जो स्थान आहे तिकडे आम्ही दर्शन घेऊन घरी येणार आहे. आज आम्ही आता 10 ते 15 मिनटात आम्ही अंगणेवाडीला अंगणेवाडी मराठी देवीला आतापर्यंत मी 15 जणांना माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो. तेवढे करोडपती झाले पण दुसऱ्या वेळा ते आले नाही. पण अंगणवाडीच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येकाला कोणाच्या डंपर आले, कोणाच्या JCB आल्या, कोणाच्या रूम बांधल्या, कोणाचे घर बांधले, कोणाचे बंगला झाला, कोणाचे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. जरी आम्ही मालवणी नसतो तरी पालघर ते कोकणपट्टा हा सगळा आपला कोकणी समाजाचा आहे आणि आपण सगळेजण आपण एकच आहे आणि आपण फक्त जसा जसा परिसर तसा आपली भाषा आणि आपला हे बदली होत जातो आणि हा कोकणी पट्टा आपला भोजन समाज पट्टा आहे. आपण सगळीजणं देवाचं आणि सगळ्यांचे भजन कीर्तन याच्याने साजरा करतो. हे पण लोक सगळीजणं भजनी मंडळी आहेत, कोकणाची मंडळी. आणि अंगणवाडीचा उत्साह एवढा दांडगा असतो की जवळजवळ 3-4 लाख भाविक तिकडे दर्शनाला येतात. पण तिथं नॉनव्हेज आणि कुठला असा मद्यपानाची अशी काहीच नाही. जर तुम्ही नाव जरी घेतला तरी आम्हाला दर्शन एकदम झालं नव्हतं. म्हणजे एवढी कडक देवी आहे. आणि आज यावेळा आमची महाकाल बस सेवा, बसवाल्याने आम्हाला बस दिली आहे, नवीन बस दिली, अतिशय चांगला त्यांनी आम्हाला परफॉर्मन्स दिला आहे. दरवर्षी आता त्यांचीच आम्ही बस घेऊन जाऊ आणि सगळेजण आमच्या गावाले ग्रामस्थ जे आलेले सगळ्यांना अंगणवाडीच्या आपण यात्रेला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांनी आरामात प्रवास करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा. आपण लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले लाडके नगरसेवक रमेशजी म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अंगणवाडीला मोफत ही बस सेवा नेत आहे. सगळ्यांनी 54 जण आहेत. ते 54 म्हणजे त्याच्यात 45 लोक बाकीचे लहान पोरं वगैरे आहेत. आणि आमची बस, आमचा एक वैशिष्ट्य असते या अंगणवाडीच्या याला, आमचे 2 कार्यकर्ते जरी असले तरी बसच्या टायमाला आमचे 50 कार्यकर्ते ऑटोमॅटिक जमा होतात. या देवीचा आशीर्वाद आहे. आणि ज्याच्या नशिबात जाणं असतं तोच अंगणवाडीला जाऊ शकतो, नाही तर कोणी जाऊ शकत नाही.